वाशिम नगर परिषद घंटागाडी कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारलेला आहे। आज रविवारपर्यंत तब्बल 4 दिवसापासून संप सुरू असून वाशिम घंटागाडी चालकांचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत। त्या गाडी चालकांना व त्यासोबत असलेल्या सहाय्यकाला वेळेवर पगार न मिळाल्यामुळे, त्यांचे पीएफची कटौती वेळेवर होत नसल्यामुळे आणि त्यांना आरोग्यविषयी सवलती मिळत नसल्यामुळे सदर घंटागाडी चालकांनी हा संप पुकारलेला आहे। वाशिम शहरामध्ये अस्वच्छतेचा अभाव आहे आणि त्याच्यामध्ये घंटागाडी बंद असल्यामुळे आणखी घाण होण्याची समस्या वाढलेली आहे। त्वरित सदर प्रशासनाने दखल घेऊन व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून सदर संप हा मिटवण्याचा प्रयत्न करा। नमस्कार, मी नगर परिषदमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने रुजू आहे। तरी आम्ही खूप जुने लोक असून आमच्याकडे नगर परिषदेचे लक्ष नाही। तरी आज सर्व लोकांनी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहे, संपाला। तरी शिवसाहेबांनी किंवा आमदार खासदार या लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याकडे विनंतीने लक्ष देऊन आमच्या ज्या अटी आहेत तुमच्यासमोर आम्ही मांडलेल्या आहेत, या अटी तुम्ही सर्व सोडवण्याचा प्रयत्न करण्यात यावे, ही अशी आमची विनंती आहे। आपल्या सर्व लोकांकडून आम्हाला वाशिम नागरिकांकडून हीच अपेक्षा आहे। नमस्कार, आम्ही नगर परिषद कंत्राटी कामगार आहोत। आम्ही ट्रॅक्टरवरती सफाई कर्मचारी आहोत। तर आम्ही आता मागं गेल्या तर समजा कोरोना काळात आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही आमचे रात्रंदिवस आम्ही आमचे कार्यरत समजा केले, तर आम्ही आमच्या जीवाची न पर्याय हे करता आम्ही कामं केले। तर पण आता ते टेंडर संपलेलं आहे आणि जो नवीन ठेकेदार आहेत समजा जे कोणी आहे ते आम्हाला माहीत नाही, तर पण ते आम्हाला कामावर घेत नाहीत। आम्ही आज 4 महिने झाले आज आम्ही घरी आहोत, त्याच्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे। तर आम्हाला अजूनही कामावर ते घेत नाहीत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता किमान वेतन आम्हाला वरून काय वेतन येते हे आम्हाला याच्या मनानं काय वेतन देतात हे त्याच्यावर बी त्याची हे झाली पाहिजे। आणि मागं जी आमची पीएफची फसवणूक झाली त्याच्यावर थोडीफार कारवाई केली पाहिजे यांनी। एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपतो।